पासून ते 12% आतमध्येच आहे. हा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये फक्त 8% ते 12%च मराठा समाज आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येचं इतकं काय आपण टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे. फक्त आपले कसे आपण गोळा करायचे. ओबीसीत येतो का मिळवावा, एक तुकारामाचा अभंग आहे, मराठात येतो का मिळवावा, तसं आम्ही म्हणतो ओबीसीत इतका मिळवावा. जर ओबीसी आपण मिळवला, त्याच्यासोबत मुस्लिमांची साथ घेतली आणि दलितांची जर साथ घेतली तर आपण 80%च्या आसपास जातोय. कुठं 80% आणि कुठं हे 8-10%. जरांगेला सांगा तर ये मैदानात म्हणून सांगू. मी आव्हान करतो या व्यासपीठावर जरांगेंना, खरंच तुम्ही मैदानात या. ते म्हणतात ना ओबीसी नेत्यांना पाडणार, ह्याला पाडणार त्याला पाडणार, जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध करेल त्याला पाडण्याची भाषा जरांगे करतायत. पण जरांगेनं अजून त्यांची संख्या किती आहे तर गणितच माहीत नाही. या ठिकाणी बिहारची जनगणना झाली, किती झाली ओबीसीची लोकसंख्या? 63% लोकसंख्या झाली. बिहारमध्ये 63% लोकसंख्या. ज्या ज्या ठिकाणी लोकसंख्या झाली त्या त्या ठिकाणी 60%च्या वरतीच झालेली आहे. 1931 साली 52%. आता आपली लोकसंख्या किती पुढे गेली असेल? मागच्या वेळी मुंडे साहेब म्हणले की आम्ही काय 5-50 वर्षात आम्ही काय शांत बसलो का, आम्ही काय लोकसंख्या वाढवली नाही का, असं तुमचं विधान मागच्या भाषणात होतं.